महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यांच्या आपल्या सर्वांच्या वतीनं जे काही आपल्या न्याय मागण्या आहेत याच्यासाठी आपण राज्य विधिमंडळाच्या कालपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या कायदेमंडळामध्ये आपल्याला न्याय मिळावा यासाठी विविध अशा या मागण्या घेऊन आपण या आझाद मैदानावर इथं राज्यातील सर्वच आमचे संगणक परिचालक या ठिकाणी एकवटलेत. आपल्या या ज्या काही मागण्या आहेत या मागण्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला जे काही कॉन्ट्रॅक्च्युअल आपण काम करतो ते आपल्याला ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतचा कर्मचारी म्हणून आपल्याला समाविष्ट करून घ्यावं अशा पद्धतीची जी काही मागणी आपली किंवा त्या व्यतिरिक्त आपल्याला जे मानधन मिळतंय त्या मानधनामध्येही वाढ व्हावी आणि आत्ताच मला सांगितल्याप्रमाणे जे काही मागच्या 1-2 वर्षापासून जी काही एक आउटसोर्सिंगची कंपनी होती ती कंपनी आता त्या ठिकाणी त्याचं राज्य सरकार बरोबरच जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे तेही संपुष्टात आलंय. त्याच्यामुळे आपण इकडच्या ना तिकडच्या अशा पद्धतीची अवस्था आपली झाली आहे आणि आपलं सर्व तरुण आमचे हे अतिशय उन्नतीच्या काळामध्ये आपण जर का अशा पद्धतीनं अतिशय कामामध्ये सातत्य ठेवून जिद्दीनं चिकाटीनं ग्रामीण भागातील जे काही आमचे अशिक्षित असे ग्रामस्थ असतील लोक असतील यांच्यासाठी आपण एक खऱ्या अर्थानं एक देवदूत म्हणूनच भूमिका आपण बजावत असतात. कारण आज अशिक्षित काय सुशिक्षित जरी असले तरी हे जे जे काही काम आपण ऑनलाईनच्या बाबतीतले या ठिकाणी करतात शासनाच्या ग्रामपंचायतच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना त्याचे अर्ज भरणं असेल काय जे असेल त्या सगळ्या गोष्टी या आपल्यावर अवलंबून असतात. आपल्यावरती जबाबदारी असते. शेतकरी कर्जमाफीच्या सगळे गावातील जे काही खातेदार आहेत त्यांचा सुद्धा सगळा डाटा आपणच ऑनलाईन त्या ठिकाणी करतायत. मोठी जबाबदारी ही आपल्यावर असताना आपल्याला पाहिजे तशी आपल्या कामाचं चीज होत नाही, मोबदला मिळत नाही, दखल घेतली जात नाही तर निश्चितपणानं आणि मला असं वाटतं की हा उन्नतीचा काळ आहे तुमचा. हा काळ एकदा निघून गेला आणि इथं जर का आउटसोर्सिंग आपण घेतलं कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणून आपण काम करतात हे पण दुर्दैव आहे की त्याची त्या कामाचं कुठंच ते आपण घरीच पुढच्या काळात तुम्हाला कोणत्या ह्याच्यासाठी एखाद्या जागा निघल्या तर त्याला धरलं जात. या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत निश्चितपणानं मागच्या काळामध्ये महायुती सरकारनं जे काही स्किल डेव्हलपमेंटचे आपल्या ट्रेनिंग कौशल्य विकास मधनं जे काही त्यांनी शिक्षक असतील किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये जे काही लोक नियुक्त केलेले होते त्यांचा 6 महिन्याचा कालखंड त्या ठिकाणी होता. त्यांनी मोठा आवाज उठवला, त्यांनी आंदोलन केलं हे आम्हाला कुठेतरी याच्यामध्ये वाढ भेटली पाहिजे. तर त्यावेळेस तोही विषय
या राज्याच्या कायदे मंडळामध्ये मी मांडण्याचं काम पोटतिडकीने केलेलं आहे आणि जनरेटा बघून महायुती सरकारनं 6 महिन्याचे त्यांना परत 5 महिने वाढवूनही दिले होते। तर अशाच पद्धतीनं आपण तर सातत्यानं काम करताय, आपण जर का काम बंद केलं तर सगळं गावगाडात त्या ठिकाणी जे काय आहे तिथं ठप्प होऊन जाईल, हेही नाकारता येणार नाही। त्याच्यामुळं या ज्या ज्या तुमच्या मागण्या आहेत, तुमच्या मानधनाच्या बाबतीत असू द्या, तुम्हाला सर्वात महत्वाचं ग्रामपंचायतचा कर्मचारी म्हणून ज्या पद्धतीनं तुमच्या इतर जे काही लोक शिपाई असू द्या किंवा इतर त्या ग्रामपंचायतच्या आस्थापनावर त्यांना त्या ठिकाणी ते असतात, तशाच पद्धतीनं एक आपले परिचालक ऑपरेटर सर्वजण आपण तिथं असले पाहिजेत। आजही 15 फायनान्सच्या माध्यमातून 15 वित्त आयोगामधूनच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे दिले जातात। फक्त आपल्याला एवढाच विषय आहे की अशा पद्धतीनं आउटसोर्सिंग न करता आपण तिथं सातत्यानं अनेक काळापासून तिथं कार्यरत आहे, आपल्याला अनुभव आहे, सगळी माहिती आहे। त्याच्यामुळे त्या ग्रामपंचायतच्या आस्थापनेवर आपण असले पाहिजेत, तिथं आले पाहिजेत। यासाठी निश्चितपणानं पुढच्या 1 महिन्याचा कालखंड हे अधिवेशन आहे, 25 मार्च पर्यंत हे अधिवेशन आहे। मी नक्कीच वेगवेगळ्या आयोगाच्या माध्यमातून आपला हा जो विषय, हे विषय त्या राज्याच्या कायदे मंडळामध्ये त्या ठिकाणी मांडल आणि याच्यामधनं सरकारला निश्चितपणानं काही ना काही आपल्याला दिलासा मिळेल अशा पद्धतीचं सरकारला भूमिका घ्यावी लागेल, निर्णय घ्यावा लागेल। यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा करेल आणि आपल्या या ज्या काही न्याय मागण्या आहेत याला मी माझ्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देतो। धन्यवाद। धन्यवाद। धन्यवाद माननीय आमदार साहेब, अतिशय चांगल्या पद्धतीने विषय समजून घेऊन आपले लोकप्रिय आणि तरुण तडफदार असलेले आमदार माननीय विजयराजे तांबे साहेब यांनी आपला प्रश्न विधिमंडळात, महाराष्ट्राच्या विधिमंडळात, कायदे मंडळात मांडून संगणक परिचालकांना न्याय देण्याचा शब्द दिलेला आहे। त्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील संगणक परिचालकांच्या वतीनं माननीय आमदार साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद।